नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदार कुटुंब हे लवकर सकाळी उठून आता देवघराजवळ आलेले असतात, कारण आज आषाढी एकादशीचा दिवस असतो. काही आणि सायली अगदी विठ्ठल रुक्मिणी छान प्रकारे पूजा करत असते, तर घरातील वातावरण अगदी प्रसन्न झालेलं असतं. त्या पूजा करून झाल्यानंतर आता सर्वजण विठ्ठलाची आरती म्हणतात. तेव्हा सायलीने आता आरती घेतलेली असते. पूर्ण आजी, जी, प्रताप आणि कल्पना त्याचबरोबर इतर घरातील सर्वजण सुद्धा पांडुरंगाच्या आरतीमध्ये तल्लीन झालेले असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आणि समाधान असतं, कारण आषाढी एकादशीचा दिवस असल्यामुळे सर्वांसाठी तो खास असतो. सायली आरती म्हणत असताना सर्वजण अगदी टाळ्या वाजवत असतात. पांडुरंगाच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन सर्वजण आरती म्हणत असतात. तर त्याच वेळी आरती संपून झाल्यानंतर सायली अगोदर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेते. मग सायली आता सर्वांना आरती देत असते. पूर्ण आजी पुढे येताच पांडुरंगाची पूजा करतात, त्याचबरोबर आरती घेतात. त्यानंतर कल्पना पुढे जाते, ती सुद्धा आता अगदी मनोभावे पांडुरंगाची पूजा करते. मग सायली एक एक करून सर्वांना आरती देत जाते. त्यानंतर आता सर्व वातावरण अगदी छान असतं, प्रसन्न असतो. पूर्ण आजी आता अश्विनला म्हणतात, अश्विन, अरे आज आषाढी एकादशीचा उपवास सर्वांना करायचा, विसरू नको हा. खरं तर टोमणा हा प्रियासाठी असतो आणि प्रिया हे कळून चुकतं. त्यामुळे अश्विन म्हणतो, हो आजी, हे ग लक्षात आहे. मग प्रिया म्हणते, काय ग पूर्ण आजी, तू हे मला सांगतेस? आणि अश्विनला त्यावर पूर्ण आजी म्हणत, अगं मी तर सगळ्यांना सांगते. मग प्रिया पुन्हा म्हणते, नाही म्हणजे मी उपवास करायचा आहे. त्यावेळी सायली आता लगेच सर्वांसमोर तिला जबरदस्त टोमणा मारते. म्हणते, प्रिया, अगं वेळ उपवास नाही केला ना तरी चालेल, परंतु मनामध्ये भक्तीही असायला हवी. अगं मनात जर द्वेष आणि खोटेपणा असेल ना, तर कितीही उपवास तापास केले ना तरी पांडुरंग पर्यंत नाही पोचणार बघ. मग सायलीने असं म्हटल्याबरोबरच अर्जुन, हो असं आता मान डोकावत म्हणत असतो. मान डोलावत सायली सर्वांसमोर सुनावल्यामुळे प्रिया मात्र आता खूपच रागाने तिच्याकडे पाहते. त्यामुळे ती रागात म्हणते, सायली, उगाच मला अक्कल शिकू नकोस हा. त्यावेळी आता पूर्ण आजी सुद्धा गप्प बसत नाही. त्या म्हणतात, हे बघ तन्वी, अगं मागच्या वेळी तू सांगितलं होतं की नाही आम्हाला उपवास आहे म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तू काय केलंस, आमच्या विश्वासघात केलास ना. मग कारण ते फ्रेंच फ्राईज काय ते तू मागवलं नव्हतंस, पनीर चिल्ली मागवली होतीस, अस्मिता घोळ घालून ठेवला. मग त्यावेळी सर्व प्रसंग झाला, सर्वांच्या आठवते का कशा प्रकारे जेव्हा प्रिया स्वतःबद्दल सांगत होती की नाही असं घडलं आजच्या दिवशी, अजिबात असं वेगळं काय खाण्याचा विचार करू शकत नाहीस तू. नेमकं त्याच वेळी डिलिव्हरी बॉय पनीर चिल्ली आणि फ्रेंच फ्राईज घेऊन आलेला ना. मग सर्वांसमोर उघडं पडल्यानंतर त्यावेळी वरती सायलीने मारलेला हा जबरदस्त टोमणा, तो म्हणजे प्रिया पटकन जाऊन घे हा. कारण कसं आहे ना, चायनीज असतं ना ते थंड झाल्यावर चांगलं लागत नाही, मग टेस्ट बदलते ना त्याची. मग ती प्रिया आता लगेच त्या गोष्टीवर एक्सप्लेनेशन देऊ लागते पूर्ण आजी. त्यावेळी खरंच मी ना असं म्हणून ती पुढे बोलणार असते, तर कल्पना म्हणते, हे पहा सर्वांनी ना आता शांत बसा. त्यांना उपवास करायचा आहे, ज्याला उपवास करायचा असेल तो करेल, नाहीतर ज्यांना करायचं नसेल त्यांनी नाही केले तरी चांगलं आहे. मग तिथून पुढे आता प्रिया फक्त मत मांडत असते, मान डोलावते आणि पुढे जाते. त्यावेळी पूर्ण आजी प्रियाकडे थोडा रागात पाहतात. प्रिया आता मनातच म्हणत असते की म्हातारी काय आता सायली बाजूने झुकली काय. पुढे आता प्रताप सांगतो, बघ ना कल्पना, कामामुळे मला अर्जुनला काही उपवास करायला जमणार नाही हा. तेव्हा कल्पना म्हणते, हो चालेल हा, काही प्रॉब्लेम नाही. मग अश्विन म्हणतो, मम्मा आम्हाला चालेल हा, कारण एकदा का उपडी सुरू झाली ना तर खायला प्यायला अजिबात वेळ नसतो बघ. मग सर्वजण म्हणतात, हे बेटा तू कर नसू दे. मग सर्वजण म्हणतात, हे बेटा तू कर नाही तर नसू दे. तेव्हा प्रताप म्हणतो एक बार मी आता रूम मध्ये जातोय, कारण माझी एक महत्वाची ऑनलाईन मीटिंग आहे आणि ती झाली की मी लगेच ऑफिस मध्ये निघेल. त्यावेळी कल्पना म्हणते, बरं ठीक आहे. मग
पुन्हा एकदा पांडुरंगाचं दर्शन घेते. प्रताप आपल्या कामासाठी रूम मध्ये जातो. नंतर अर्जुन आता सायलीला विचारतो, बायको अगं पूजा झाली ना? सायली म्हणते, हो झाली पूजा तर झाली. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग चल ना आपण पटकन आवरूयात आणि निघूयात. तेव्हा सायली आता सगळीकडे पाहते आणि हसते व म्हणते, ही चला की. तर प्रिया डोक्यात फक्त एकच असतं, सायली आणि अर्जुन कोणता प्लॅन तर करत नसेल ना यावर विचार करतात. तिच्या डोक्यात भरारा भोंगा झालेला असतो, कारण तिला आता काही सुचत नसतं. अर्जुन सायलीचे जे चोरून बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे ती पूर्णपणे चक्रावून गेलेली असते. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही आता आपल्या रूम मध्ये येतात. सायली आरशासमोर उभी राहते, आपल्याला छानपैकी आवरत असते. तर अर्जुन प्रत्येक शर्ट असा लावून पाहत असतो, कोणता शर्ट छान दिसतो कोणता नाही. आणि हे सगळं काही करत असताना तो अगदी खुश असतो आणि सायली सुद्धा तेवढंच खुश असते. तीही अर्जुनकडे पाहत असते तेव्हा आपली गालातच हसते. आणि कारण अर्जुन आज खूप खुश असतो ना, कान गुणगुणत तो आता शर्ट सिलेक्ट करत असतो. त्यातील कसं बस शर्ट एक सिलेक्ट करतो आणि त्यानंतर लगेच आरशासमोर जातो आणि सायली साडीसमोर मॅचिंग होते का पाहतो. सायली आता याच्याकडे वळून पाहते आणि काय चाललंय तुमचं म्हणत असते. मी आज खुश खूप आहे आज, म्हणून सायलीचे दोन्ही हात तो प्रेमाने हातात घेतो आणि अगदी रोमॅन्टिक हॉट डान्स करू लागतो. तोच खूप खुश असतो आणि सायली सुद्धा तेवढीच खुश असते. तेव्हा विचारते, काय झालं मग? अर्जुन म्हणतो, आता आपण दोघेही मस्त बाहेर एखाद्या छान ठिकाणी फिरायला जाऊया आणि तिथेच गेल्यानंतर मस्त शांतपणे बसू आणि गप्पा मारूया. त्यानंतर आपण एक छान अशा रेस्टॉरंट मध्ये जाऊ आणि तिथे ब्रेकफास्ट करूया, चालेल ना? तेव्हा सायली म्हणते, हो चालेल, पण माझं आज उपवास आहे हा. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आपण असं रेस्टॉरंट शोधूया जिथे उपवासाचे पदार्थ मिळतील. तू तुझा उपवासाचे पदार्थ घे आणि मी माझा आपला नेहमीचा ब्रेकफास्ट करेन, चालेल ना? तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही, आपण दिवसभर ह्या एका घरात राहतो, बरोबर आहे ना? जायचं नसतं असं खुलं तुमच्या डोक्यात कुठून आलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, कारण आपण एरवी फक्त ना केस बद्दलच बोलत असतो ना. आज फक्त आपल्या दोघांचा वेळ असेल, तू आणि मी असं म्हणून तो खुश होतो. तेव्हा सायली आता अगदी खळून हसते आणि त्याचं मन राखण्यासाठी म्हणून म्हणते, ते हे पहा, बरं ठीक आहे, मी यायला तयार आहे, पण थोडा वेळ आपण अजिबात केस बद्दल काहीही बोलायचं नाही, डिस्कस करायचं नाही, विषय काढायचा नाही. आपल्या दोघांच्या आजूबाजूला सुद्धा त्याच केसचा विषय नाही फिरकला पाहिजे. अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे. त्यानंतर ती म्हणते, केस संपल्यानंतर जे आपल्या दोघांचं सुंदर भविष्य असेल त्यानंतर आपण बोलूच शकतो ना. मग तुम्ही आहे म्हणून सायली खूप गोडला असते आणि अर्जुन पासून नजर चोरवत तेव्हा अर्जुनला लगेच क्लिक होतं की सायलीला काय म्हणायचंय तो विचारतो. मग म्हणतो, आता तुमच्या आणि माझ्या असं कोणताही वडला असते आणि अर्जुन पासून नजर चोरत तेव्हा अर्जुन लगेच क्लिक होतं की सायली काय म्हणायचंय तो विचारतो. म्हणजे आता तुझ्याच आणि माझ्यात असं कोणीतरी आणायचंय का? मग आता सायली अजूनच लाजू लागते आणि आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून अर्जुन म्हणतो, काय कसला प्लॅन चाललाय? मग आता तो भलतच खुश होतो आणि म्हणतो, अरे बापरे, माझी बायको तर आता भलत्याच रोमॅन्टिक मोड मध्ये आहे. तेव्हा सायली आता, म्हणजे तुमची बायको पुन्हा रोमॅन्टिक आहे, पण तुमच्याच ते कधी लक्षात येणार नाही. त्याच वेळी अर्जुन सुद्धा खूपच रोमॅन्टिक होता आणि तिच्यावर नजर आठवत नसतो आणि तो म्हणतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, अच्छा, असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. सायली पटकन आता मागे होते आणि म्हणते, काय हो, आता निघाला उशीर होतोय ना, चला बरं पटकन आवरा. आणि आरशासमोर जाऊन आता उभी राहते आणि अर्जुन पुन्हा तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, मी काय म्हणतोय, आपण ना बाहेर जाणंच कॅन्सल करूया, कारण कॅन्सल आता फक्त आणि माझी रोमॅन्टिक झालेली आहे बायको आता. कारण बेडरूम अर्जुन आता भलत्याच मूड मध्ये असतो. त्यावेळी आता सायली अगदी त्याचा एक क्षणात मूड ऑफ करते आणि म्हणते, हे पहा, काही गरज नाही, आता ठरलंय ना आपलं बाहेर जायचं, मग बाहेर जाऊया आपण आणि तुम्ही नसताना काही केलेलं नसतं. आपण आता रूम मध्ये इथं अर्जुन, म्हणजे आता काय रूम मध्ये आपण बेडरूम मध्येच असतो दिवसभर, त्यामुळे
काही गरज नाही म्हणते. त्यानंतर पुढे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, माझ्या बायकोने सुद्धा अजूनही उपवास काहीच खाल्लेला नाहीये ना, म्हणून आपण बाहेर जाऊया. म्हणते, माझा नवरा सगळ्यांपेक्षा देखणा आहे म्हणून तयार व्हायला सर्वांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आता पुढे जाऊन ते म्हणत असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, लगेच ओके हो, मी 2 मिनिटात तयार होतो, आपण लगेच निघूया इकडे. हॉलमध्ये प्रिया ही उभी असते. सारखंच तिचं लक्ष आता अर्जुन आणि सायलीच्या रूमकडे असतं, कारण अर्जुन आणि सायली हे दोघी बाहेर जाण्याचा प्लॅन केलेला असतो. माहित असतं तिला कुठे जाणार आहे ती, तर तशात पाठलाग करून तिला लगेच करायचा हे तिचा प्लॅन असतो, त्यांचा पाठलाग करायचा. महिपतने आता तिला एक बातमी दिलेली असते की मी खूप मोठा धमाका करणार आहे. धमाका नक्की काय असणार आहे या गोष्टीचा ती आता सतत विचार करत राहत असते. सगळेजण आता तिच्या बरोबर कोड्यात बोलत असतात, म्हणजे अर्जुन सायली कुठे जाणार, नेमकं काय होणार आहे, यांच्यात काय शिजत आहे. महिपत सुद्धा क्लिअर तिला त्या धमाक्याबद्दल काही सांगत नसतो. त्यामुळे कल्पना, प्रताप, पूर्ण आजीही बसलेले असतात. प्रताप आपल्याला पेपर वाचत बसलेला असतो, तेव्हा कल्पना मोठ्याने बोलते, अहो मी काय बोलते तुमच्या लक्षात येते का? तर प्रताप काही त्यावर रिॲक्शन देत नसून अर्जुन मोठ्या आवाजात बोलतो, अहो नाही, लक्ष माझ्याकडे, मग तरीही आहे की लक्ष माझ्याकडे आहे की नाही? तर तो आपल्या पेपरमध्ये डोकावत बसलेला असतो. पूर्णाजी मात्र गाळात हसत असतात. दोघांकडे पाहत त्यानंतर प्रताप एक ऐकत नाही हे पाहून आता कल्पना पेपर त्यांच्या हातातून हिसकावून घेते. त्यानंतर अगोदर माझ्याकडे लक्ष द्या, मग पेपर वाचत बसा. तेव्हा प्रताप म्हणतो, तुझ्याकडे लक्ष आहे कल्पना. मग प्रताप स्वतःच म्हणत असतो, अगं अस्मिता, चोर ओटी भरायची आहे आणि हा कार्यक्रम घरात करायचा आहे, त्यामुळे चोर ओटी भरल्याशिवाय बाहेर कुठेही काही सांगायचं नसतं. बरोबर, सगळं काय ऐकलं मी. तेव्हा ती म्हणते, हो बरोबर, पण जरा उत्साह दाखवा. पहा, घरातील सर्वांची मदत लागणार आहे. त्यानंतर प्रताप म्हणतो, अगं हो, मदत करायची आहे की मी, कारण माझी जबाबदारी वाढली आहे. मी आता आजोबा होणार आहे. आता वेळेच कल्पना म्हणते, अहो बरं, लक्षात आहे तुमच्या? मग प्रताप म्हणतो, लक्षात आहे की. मग आता ती पूर्णाजी परमिशन घेते आणि विचारते, मला काय म्हणायचं? पूर्णाई, आपण उद्याच चोरोटी भरायचं. पूर्णाई म्हणते. मग कल्पना आता पुढे प्रियाकडे पाहते आणि काय ग तन्वी असं विचारते. त्याच वेळी प्रियाच्या लक्षात येत नाही, कारण तिथं लक्ष सगळं सायली अर्जुनकडच्या रूमच्या दरवाजाकडे असतं. मग जवळ कल्पना जवळ येऊन उभी राहते आणि म्हणते, चालेल ना? चालेल. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, कल्पना, अगं उद्याचा मुहूर्त ना खरंच खूप चांगला आहे. आपण एक काम करूया, उद्याच भरून टाकूया चोरोटी, चालेल ना? आणि तू अस्मिता सांगून टाक की बाहेर जायचं नाही, कोणीही प्रोग्राम तू ठरवू नकोस. आता तेवढ्याच अस्मिता तिथे येते आणि या सगळ्या बोलणं ऐकून विचारते, काय आहे उद्या? प्रताप म्हणतो, आली पहा. त्याच वेळी विचारते, सांगा ना काय आहे उद्या? पार्टी वगैरे प्लॅन आहे, करताय का तुम्ही? मी माझ्या मैत्रिणींना बोलवू का उद्या? तेव्हा कल्पना सांगते, अगं बाई, उद्या पार्टी वगैरे काही नाही, उद्या चोरोटी भरण्याचा कार्यक्रम. अस्मिता विचारते, चोरोटी पण ते काय असतं अस्मिता? हे बोलून ऐकून प्रताप हसतो आणि म्हणतो, आता सांगा चोरोटी म्हणजे काय असतं? त्यावरती पूर्णाजी सांगते, अगं अस्मिता, पहिल्यांदा गरोदर जर राहिली तर तिने पहिले 3 महिने खूप नाजूक असतात. आपल्या घरातील कोणीच कुणाला सांगत नाही गरोदर आहे म्हणून. आणि ती जी ओटी भरतात 3 महिने झाल्यानंतर त्याला म्हणतात चोरोटी. आणि मग त्यानंतर तर कुणालाही कळत न कळत आपली मुलगी अगोदर आपल्या तर ते चालत नाही, चोरोटी भरतात. बाहेरच्या कोणालाही बोलवण्याची गरज नसते, त्यांना अशी घरातल्या घरातच भरायची असते. त्यावेळी अस्मिता म्हणते, ठीक आहे, आता चोरोटी तर चोरोटी. तुम्ही सर्वजण माझे लाड करता आहात ना, तेवढं माझ्यासाठी पुरे आहे. अस्मिता हसत चेहरा पाहून ती खुश आहे, ते पाहून सर्वांना हा आनंद होतो. त्यानंतर प्रिया लक्ष आता अर्जुन आणि सायलीच्या दाराकडे असतं. गप्पा मारत असताना तेव्हा होऊन बाहेर निघालेले असतात. प्रिया आता धक्क्यानेच म्हणते, अरे बापरे, हे काय निघाली सुद्धा? महिपत असा काय धमाका करणारा होता, तो करणार नाही की काय आता? म्हणजे मलाच याचा आढावा करायला लागणार आहे. तेवढ्यात अर्जुन आणि सायली दोघी तिथून येतात आणि मग अर्जुन म्हणतो, मम्मा अगं मी जरा बाहेर जाऊन येतो. हा कल्पना हो म्हणते. अर्जुन सायली निघाली असतात तेव्हा प्रिया लगेच मोठ्याने हसते आणि म्हणते, चोरोटी भरणार नाही का उद्या? मग त्याचीही तयारी करावी लागणार आहे ना. आपण किती म्हटलं ना, घरातल्या घरात समारंभ करायचं तरी प्लॅनिंग तर करावं लागणार ना. तेव्हा कल्पना आता म्हणते, हो करूया आपण प्लॅनिंग. मग आता त्यानंतर प्लॅनिंग झाल्यानंतर उद्या सायली अगदी छान साडी नेसून सगळ्यांसमोर अगदी मिरवायला मोकळी, कारण तेव्हा
कामाची वेळ असते ना, तेव्हा तिला फक्त नवऱ्यासोबत भटकायला जायचं असतं, तेव्हा अर्जुन राग येतो त्याला. आणि सायलीला माहित असतं की ही प्रिया ना मध्ये घोडा घालायचं हिच्या लक्षात असतं. 1 मिनिट प्रत्येक फंक्शन मध्ये माझी बायको सगळी तयारी करत असते असं म्हणत त्यावेळी तू कर, त्या काय बिघडते. मग प्रिया हट्टीपणा करते आणि म्हणजे नाही नाही तयार करायची आहे ना तर सगळ्यांनी मिळून करायची. हो हो मी नाही मी ती म्हणते तर ती सगळ्या मिळून करायची असते असं घरातील सगळ्याकडे पाहून विचारते. मग कोणीच काही बोलत नाही. सायली बिचारी मात्र आपली होला हो करत पुढे. आता प्रिया एक विषय उकरून उकरून काढत असते. जे सामान घ्यायचं आहे ते चांगल्या दुकानातून घ्यायला पाहिजे ना, पण चांगलं दुकान कोणतं हे फक्त सायलीलाच माहित आहे. तेव्हा सायली म्हणते मला माहित नव्हतं हे चोरटी वगैरे भरायची. तेव्हा प्रताप सांगतो अगं कल्पना आत्ताच सांगितलं होतं आम्हाला सर्वांना. मग सायली ठीक आहे करूया आपण तयारी. अर्जुन म्हणतो हो करा तुम्ही तयारी. संध्याकाळी तुम्हाला ना जाऊन बाहेर आपण सर्व सामान आणूया. तर नको अहो मी करतो तयारी. मग अर्जुनचा अगदी मूड ऑफ होतो, त्याला काय करावं सुचत नाही. मग प्रिया आता खुश होते कारण तिला असं वाटत असते की अर्जुन आणि सायली कोणता तरी प्लॅन करण्यासाठी साक्षी विरोधात बाहेर चालले आहेत. तर त्यावेळी दोघांना प्लॅन बरोबर मी फोर्स केला असं विचार तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येत असतो. पण प्रत्यक्ष तिच्या ना सायली अर्जुन इथेच थांबून ठेवलेलं असतं. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात बरं अगं कल्पना उठी, सर्व साहित्य वगैरे आणावं लागेल ना. सायली लगेच डायरी घेऊन येते आणि म्हणते पूर्णाजी मी सगळी यादी बनवते आणि लगेच कामाला सुद्धा लागते. यावेळी उत्साह वेगळाच असतो. त्यावेळी अर्जुन चेहरा मात्र पडलेला असतो. सायलीचाही मूड छान असतो पण आणि तिला खरं तर त्याचबरोबर आज बाहेर जायचं असतं. पण या प्रियाने ना घोळ घालून पूर्णपणे मूड ऑफ केलेला असतो. त्यावेळी आता सांग असं कोणता वस्तू कुठून घ्यायचा आणि गोडाचं काय बनवायचं. आणि कल्पनाकडे पाहत विचारतात. सायली उत्साह पाहून कल्पना छान वाटत असतं की अस्मिता आणि प्रिया रागा सायलीकडे पाहत असतात. मग अस्मिता म्हणते बरं तन्वी हे ऐक ना, मला ऑनलाईन एखादी साईट सांग की जेणेकरून उद्या साडी आणि ट्राय करून बघायला बरं. म्हणजे अर्जुन आता आपल्या फक्त हाताची घडी घालून मान डोलावत असतो. त्यावेळी चैतन्य धावत असत तेव्हा येतो. जर घाबरल्यासारखा वाटतो त्यावेळी तो म्हणतो अर्जुन. तेव्हा आश्चर्याकडे पाहत असतो, विचार करतो काय रे काय झालंय तुझं एवढं, तू काय एवढा आश्चर्यचकित येऊन आलायस, तुला कधीपासून फोन करतोय, फोन कुठे आहे तुझा. मग आता अर्जुन लगेच आपल्या खिशात फोन काढून चेक करत असतो. होय की रे सायलेंट होता सॉरी हा. चैतन्य सांगत असतो अरे माहित नाही का तुला दामिनी अर्जंट हेअरिंग मागून घेतले आहे, तशी नोटीस सुद्धा आपल्याला पाठवली आहे. हे ऐकून सायली अर्जुनला प्रचंड असा धक्का बसतो. तेव्हा अर्जुन प्रचंड असा धक्का बसल्यानंतर प्रिया खूप आनंद होतो आणि हाच महिपतचा धमाका असणार आहे असा विचार करते. आणि आता घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर एकदाच रिॲक्शन बदलते. त्यावेळी मग त्यानंतर प्रताप विचारतो अर्जुन अरे आता तुम्ही सगळं लगेच जाणार का. आणि असे लगेच आता जाता येत नाही का. त्यावेळी अर्जुन म्हणतो यस डॅड आता जावं लागणार आहे मला. दामिनीने असं हिअरिंग मागून का घेतलंय याचं काय माहित नाही, प्रश्न पडला आहे आता. चैतन्य सांगतो अर्जुन अरे गेल्याशिवाय कसं कळणार आहे आपल्याला. यावेळी प्रिया आता मध्येच तोंड खूप घालत असते, विचार करत असते काही झाले नेमकं, धमाका आताच होणार आहे, काहीतरी महत्वाचं घडणार आहे असा विचार करत. त्यावेळी अर्जुन म्हणतो चैतन्य मी आलोच. हा चेंज करून सायली आता खूप टेन्शन आलेलं आहे. नक्की दामिनी अशी हिअरिंग अचानक मागून घेतली. तेव्हा अस्मिता म्हणते अरे बापरे मग मागच्या चोरटीची तयारी पूर्णाजी सांगा आता होईल की नाही बाळा. मग आता कोर्टाचं काम आहे ना, मग जावं लागणार, थांबावं लागणार नाही, अडवायचं नाही ते कशाला. कल्पना म्हणते हो जा तुम्ही, कारण तयारी आता आपल्यालाच घरच्यांनाच करावी लागणार. कार्यक्रम संध्याकाळी करू शकतो आपण, तयारी संध्याकाळी करू शकतो. मधुभाऊंना घेऊन त्यानंतर प्रिया निमित्त शोधत असते. ती म्हणते पूर्णाजी अगं बाबा ना आज काहीतरी कामानिमित्त पुण्याला जाणार होते आणि मला नाही वाटत की बाबा हे आज तिथे कोर्टामध्ये उपस्थित राहतील, त्यामुळे मला जावे लागेल. हा तेव्हा आता नाईलाजाने पूर्णाजी आणि कल्पना दोघेही होला हो करत. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात कल्पना तू फोनवरून ना आपलं प्रतिमा इकडे बोलावून घे, बघू पुढे काय करायचं. त्यानंतर काही वेळाने सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात. तेव्हा सायली अर्जुन टेन्शन मध्ये असतात आणि सायली अर्जुनला विचारते काय हो दामिनी अचानक हिअरिंग का मागून घेतलं असेल. त्यानंतर मधुभाऊ विरोधात खोटे पुरावे जमा केले असतील ना तिने. मग तेव्हा अर्जुन म्हणतो बघूया आपण, काहीतरी अंदाज आपल्या बांधायला नको. मग मधुभाऊ सांगतात बाळा माझ्या जावई बापूंवर पूर्णपणे आपला विश्वास आहे. दामिनी देशमुख ही कुठलाही डाऊट दाखवू शकत नाही, कारण माझे जावई उधळून टाकते याची मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा अर्जुन भलतच टेन्शन येत असतं. म्हणजे मधुभाऊचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, अजिबात खोटा ठरवणार नाही मी. दामिनी खोटेपणा काही करू दे, थांबायचं नाही आपण, कारण तेवढ्याच समोर दामिनी, साक्षी आणि महिपत ते तिघे आता तिथे येतात आणि अर्जुनकडे अगदी नजर रोखवून बघत असतात. दामिनी हसत पुढे येते आणि म्हणते हॅलो
ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. मग आता अर्जुन त्यावर काहीच बोलत नाही, तो एकदम आपल्याला गप्प गप्प असतो. तेव्हा दामिनी पुन्हा असते आणि विचार करते, काय रे अर्जुन, अचानक कोर्टामध्ये असे कसे हिअरिंग बोलून घेतली? त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर अगदी 12 वाजले. तेव्हा अर्जुन रागात तिच्याकडे पाहत असतो, म्हणत असतो, एवढी एकच केस नाही आहे माझ्याकडे, यापेक्षा खूप मोठ्या प्रॉपर्टी केसेस माझ्याकडे आहेत. कारण एका केसच्या पाठीमागे एवढा वेळ घालवणं ना अजिबात परवडत नाही मला आणि माझ्या क्लायंट सुद्धा. सो आता एक घाव आणि 2 तुकडे होणार आहेत. त्यावेळी अर्जुन म्हणतो, माझे गुरु ॲडव्होकेट रविजत किल्लेदार यांनी मला एक शिकवण चांगली दिली आहे. कोणती केस, त्यापेक्षा किती फी मिळते आणि किती वेळ द्यावा लागेल याची परवडत नाही याचा विचार करायचा नसतो. आणि आपण भरण्यासाठी केसेस या लढत नसतो, पोट भरण्यासाठी लढत नसतो, त्याचा न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतो. आश्रम केस याबाबत सुद्धा हेच फॉलो करतो आम्ही, आयुष्यभर हेच फॉलो करत आलेलो आहे. म्हणून तिथं नाईस ऑल द बेस्ट असं म्हणत महिपत पुढे येतो आणि मोठ्या तोऱ्यातच असतो. आणि सुभेदार साहेब तुमच्या खूप गडबडीत असतात, मग त्यानंतर तिथून पुढे तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे का? अजिबात वेळ मिळाला नसेल, अचानक तुम्हाला असं कोर्टात बोलवून घेतल्यामुळे तुमची सुद्धा जर गडबडच झाली असेल ना, मग अजिबात काळजी करू नका. एकदा का केस संपली ना, तुमच्याकडे टाइम आहे. तुमच्या त्या चिरकुट केस घेऊन तुम्हाला मस्तपैकी नाश्ता करू शकता, टाइमपास करू शकता आणि चहा कॉफी सुद्धा घेऊ शकता. हा, तेव्हा असं अर्जुनला तो डिवचणार प्रयत्न करतो, पण अर्जुन हा चौताळलेला आणि त्याला काहीतरी बोललेलं ते पण भर कोर्टासमोर. त्यावेळी आता अर्जुन खरंच खूप रागात असतो आणि तो म्हणतो, मिस्टर शिकरे तुम्ही हे पहा. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन सायलेंट राहा. अरे जाऊ दे रे अर्जुन. तेव्हा विचारायला लागतं ना, तेव्हा फरफड करत असतो. तेव्हा आता महिपत असतो आणि त्याला काहीच वाटत नाही. तो एकदम असा निर्लज्ज सारखा म्हणतो, गडकरी बोललेच, साक्षी कॉन्फिडन्स अगदी ओव्हरच असतो. ती म्हणते, कुठला दिवा विझणार आहे आणि कोणता त्याच्यावर राहणार आहे तुम्हाला लवकरच कळेल. आता इथे वेळ घालण्याचा काही अर्थ नाही. तिघे इथून सायली विचारते, काय हो आत्मविश्वास जास्त वाढेल दिसतो, नक्की काय आहे? आत्मविश्वास एवढा तुमचा जास्त वाढलेला नक्की काय आहे? मनात अर्जुन म्हणतो, आत्मविश्वास हा बरा नव्हे, त्याचा मनातील भीती सुद्धा असू शकते. कारण आपण हरतो हे दिसायला लागल्यानंतर भीती तेव्हा प्रिया सगळ्यांकडे अगदी नजर रोखवून पाहते. त्यावेळी चैतन्य सांगतो, अर्जुन पण हे आपलं मोरल डाऊन करण्यासाठी सुद्धा असू शकतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, आपण त्या एकही प्लॅन सक्सेसफुल करून द्यायचा नाही सर्वांना सांगून अर्जुन आता विचार करत असतो, काहीही झालं तरी माझा आत्मविश्वास अजिबात दगमवू देणार नाही. आज त्यांनी कोर्टामध्ये काही स्टेटमेंट देऊन करू देत. मित्रांनो, पुढील भागामध्ये कोर्टातील अगदी भागामध्ये भयानक शांतता असते. दामिनी आणि स्टेटमेंट कोर्टात समोर मांडत असतात. अगदी ती मोठ्या आवाजात म्हणत असते, 2 वर्ष झाले अजून इयर ऑनर 2 वर्ष झाले तरी खटला सुरू आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. अहो, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या खटक्याला निकालाकडे अगदी डोळे लावून बसला आहे. आणखी अजिबात उशीर नको या निकालाचा. युअर ऑनर साहेब, दामिनीच्या स्टेटमेंटवर विचार करत म्हणता, त्या कोर्टाच्या आदेशानुसार फक्त जुलै महिन्याचा आणि हा नियम लागणार आहे. त्यावेळी फक्त 30 दिवसांचा 30 दिवस शिल्लक असल्यामुळे अर्जुन हा दामिनीत पाहत असतो. सायली टेन्शन मध्ये येते. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.